सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असेल. तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सर्वजण तुमचा आदर करतील. तुमचं पद प्रतिष्ठा आज वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ या काळामध्ये मिळणार आहे. जोडीदारासोबत तुमचा आजचा वेळ हा चांगला जाईल. तसेच कुटुंबातील लोकांसोबत तुमचे संबंध हे चांगले मधुर होतील. आजच्या दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने तुमची होईल आणि रात्रीपर्यंत तुम्हाला धनलाभ होण्याचे देखील संकेत आहेत. तुमच्या मुलांकडनं एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुमचं मन हे संध्याकाळी अत्यंत प्रसन्न राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये प्रसिद्ध व्हाल. तुमचं नाव आणि कीर्ती सर्वत्र पसरेल. तुम्हाला चांगलं आरोग्य देखील आज मिळेल. तसेच तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. आजच्या दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने होऊ शकते. नोकरीमध्ये देखील तुम्हाला सहकारी कामामध्ये साथ देतील. आज तुम्हाला धनलाभाचे चांगले योग आहेत. परंतु विद्यार्थ्यांसाठी दिवस काही म्हणावा एवढा चांगला नाही, कारण अभ्यासामध्ये आज त्यांचं मन लागणार नाही. परंतु प्रयत्न करत राहायला हवं. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही चतुराईनं तुमचं काम काढून घ्याल. तसेच तुमच्या मनातील गोष्टी कुटुंबातील सदस्यांना अगदी मन मोकळेपणानं तुम्ही सांगू शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस काही म्हणावा एवढा चांगला नाही आहे. अभ्यासामध्ये मात्र तुमचं फार जास्त मन लागणार नाही. तसेच कामगार वर्गासाठी देखील थोड्याफार समस्या येतील, मात्र प्रयत्न करत राहणं हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी ठीकठाक राहील. थोडे संमिश्र परिणाम तुम्हाला आज पाहायला मिळतील. काही गोष्टींबाबत तुमच्या मनामध्ये चिंता वाढेल. आज तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये अडकू शकता आणि त्याचा तुम्हाला तोटा होईल. फायदा नसलेले प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घेऊ नका. त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फटका बसू शकतो. नवीन लोकांशी केलेली मैत्री तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमुळे नोकरी किंवा व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल. तुम्ही आज काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. त्या निर्णयांचा तुम्हाला काही काळानं फायदा होईल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं पूर्ण फळ आज मिळू शकतं. शत्रू तुमचं आज काहीही बिघडवू शकणार नाहीत. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची साथ मिळाल्यानं तुम्ही तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण कराल. नोकरीमध्ये तुम्हाला तुमचं एखादं कौशल्य, नवीन स्किल यामुळे जे काम तुम्ही करताय त्यामध्ये यश मिळेल आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक लाभ देखील होईल. कामासाठी अचानक तुमचा प्रवास होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवतोय. तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये जर काही अडथळे येत असतील तर ते आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांना आज व्यवसायामध्ये चांगला फायदा होऊन एखादी डील मिळू शकते. परंतु आज तुम्ही लोकांना कुठलाही सल्ला देणं टाळा. तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीसाठी मेहनत आणि प्लॅनिंग करावं लागेल. आई वडिलांसोबत तुम्ही शॉपिंगला जाऊ शकता. आज तुमच्या कामाची प्रशंसा होईल.
तुमच्यावरती आज बॉस फार खुश असतील. नोकरीमध्ये तुम्हाला एखादं नवीन कौशल्य मिळेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये अप्रायझलसाठी त्याचा फायदा होईल. कामासाठी अचानक तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली होईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांचं संवाद कौशल्य आज त्यांना मोठा फायदा देऊन जाईल. तुम्ही आपल्या बोलण्यानं तुमची छाप लोकांवरती पाडाल. नवीन व्यवसाय किंवा मोठा व्यापार करण्यासाठी देखील आजचा दिवस शुभ आहे. तुमची आज बरीचशी कामं यशस्वी होऊ शकतात. आज तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जर एखाद्या बँकेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा प्रोसेस केलेली असेल तर नक्कीच आज तुम्ही कर्ज घेऊ शकता, कारण हे कर्ज भविष्यामध्ये तुम्हाला खूप सारा फायदा मिळवून देणार आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही इतरांसाठी काम कराल. लोकांना मदत करण्याची भावना तुमच्यामध्ये जागृत होईल. तुमच्या व्यवसायामध्ये व्यापाराला आज गती मिळेल. बिझनेसच्या विस्तारामध्ये तुम्हाला फायदा होईल. परंतु व्यवसाय वाढीचा कुठलाही निर्णय घेताना मात्र तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढल्यानं तुम्हाला समाधान मिळेल. मात्र कुटुंबाला आज तुम्हाला वेळ द्यायला हवा, नाहीतर तुमचा जोडीदार तुमच्यावरती नाराज होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाची सुरुवात करू शकता. तुम्हाला कपड्याच्या व्यापारामध्ये आज चांगला फायदा होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा देखील होईल. मित्रांच्या मदतीनं तुमची सर्व कामं आज पूर्ण होतील. मात्र गुंतवणुकीतून आज तुम्हाला फायदा काही होणार नाही. तुम्हाला निर्णय घेताना आज थोडं सावध राहावं लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्हाला आज फार चांगल्या संधी मिळतील, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही प्रगती कराल. मात्र आज तुम्हाला तुमच्या मनावरती आणि भावनांवरती नियंत्रण ठेवावं लागेल, कारण इतरांच्या बोलण्यानं तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं. पैसे खर्च करताना तुम्ही काळजी घ्या आणि कुठल्याही प्रकारचा वायफळ खर्च तुम्ही स्पेशली टाळा. आज व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला चांगला नफा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु गुंतवणुकीचा निर्णय घेताना मात्र सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासून पहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. आपले पूर्ण प्रयत्न तुम्ही व्यापार चांगला करण्यासाठी द्याल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. तरुणांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाचा अनुभव नक्कीच फायद्याचा ठरेल. पैशांची बचत मात्र तुम्हाला आज करावी लागेल. ती तुमच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.